राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहत असून येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। लोकसभेनंतर विधानसभेसाठी शरद पवारांनी जोरदार पक्षबांधणी सुरू केली असून सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे। तानाजी सावंतच्या पुतण्यानंतर आता शरद पवारांच्या गळाला आणखी एक राजकीय पुतण्या लागला आहे। या पुतण्याने त्यांच्या आमदार काकांविरोधातच विधानसभेसाठी दंड थोपटला असून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी सुरू केलेली आहे। माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी तयारी सुरू करत मतदारसंघात दौरे वाढवले आहेत। शिंदे गटाचे आमदार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवारांच्या संपर्कात असून आता अजून एका पुतण्याने काकांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे। धनराज शिंदे यांनी माढा विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात आपल्या चुलत भावाच्या किंवा चुलतेच्या विरोधात लढण्याचे संकेत दिले आहेत। धनराज शिंदे यांनी मानेगाव येथे जाहीर सभा घेत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे। आता येणाऱ्या काळात रणजित सिंग शिंदे विरोधात धनराज शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शरद पवारांकडे आपण उमेदवारीची मागणी केली असून ते मला उमेदवारी देतील असा विश्वास धनराज शिंदे यांनी व्यक्त केला आहे। माढा लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघात या घडामोडी होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांची प्रकृती अस्वस्थताच्या कारणास्तव आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी आपले पुत्र रणजित सिंग शिंदे यांना वारसदार म्हणून जाहीर करीत आगामी माढा विधानसभा निवडणुकीतच त्यांनाच संधी देण्याचं स्पष्ट केलंय। आता दुसरीकडे त्यांच्या पुतण्यानेही मतदारसंघात दौरे वाढविल्याने शिंदे कुटुंबातच दोन चुलत भावांमध्ये लढत होण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।